हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओची सुरुवात ही तुम्ही इतक्या सगळ्या पाण्याने बघताय, कारण की पावसाळा चालू आहे आणि इतका जबरदस्त पाऊस आहे। सगळ्या घरात गारवा तयार झाला आहे आणि त्यामुळे ना आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात पण घर गुबदार कसं ठेवायचं, गरमी कशी आणायची, घरामध्ये दमटपणा कसा घालवायचा यावरतीच रिलेटेड व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा। सगळ्यात पहिले तर पाऊस नसेल ना त्यावेळी 10 ते 15 मिनिटासाठी तुम्ही खिडक्या दरवाजे सगळं उघडा, कारण की ज्या वेळेस दिवसभर पाऊस चालतो त्यावेळेस आपले दरवाजे घराचे बंद असतात, खिडक्या बंद असतात आणि त्याचमुळे घरात ओलावा असल्यामुळे घरामध्ये दमटपणा तयार होतो। त्यामुळे माझं तरी उठल्या मी सगळ्यात पहिले गॅलरीत येते आणि बघते कुठे पाऊस पडतोय का, काय हालत आहे, आणि त्यानंतर माझी दिवसाची सुरुवात होते। सो इथेही तसंच झालं। त्यानंतर मी दरवाजे वगैरे उघडून दिले, आंघोळ माझी झालेली होती। इथे बेडरूममध्ये सगळ्यात पहिले बेडशीट वगैरे नीट करायला घेतला। तर जरी पावसाळा असला त्यामुळे ते वाळत नसतं आपण असं म्हणतो, तरीही मी आठवड्याला बेडशीट ही बदलतेच, कारण की त्याच्यामध्ये पण भरपूर असा पावसाच्या दिवसामध्ये ना वेगळाच असा कुबट वास कपड्यांना येत असतो। पिलो कवर असेल किंवा बेडशीट असेल, त्यामुळे ते वॉश करणं, कारण की प्रत्येकाकडे आता बऱ्यापैकी मशीन असतं, त्यामुळे मशीनमध्ये टाकलेले बेडशीट्स वगैरे ते सुकूच शकतात। तितकं तर आपण आठवड्यातून करूच शकतो। चला, इथे आता छान असं दरवाजा मी उघडून दिला आहे आणि तोपर्यंत जो काही घरातला वास आहे वगैरे थोडंसं घरामध्ये फ्रेश अशी हवा येईल, खेळती हवा राहते आणि त्यामुळे सतत घराचा दरवाजा बंद नसल्यामुळे कुबटपणा कमी होतो। पावसाळ्यात सतत दिवसभर घरात असल्यामुळे आपल्यालाही थोडंसं असं बोरिंग फील होतं, त्यामुळे गॅलरीत जाऊन असा छान थंड हवेचा आनंद तर मी घेतच असते, सोबत झाडं बघणं वगैरे या सगळ्या गोष्टी। आणि जसं सुरुवातीला तुम्ही बघितलं, घराच्या बाजूला अगदी तळं साचलं आहे, त्यामुळे अगदी कॉलनीतून नदी वाहिल्यासारखं झालं आहे, त्यामुळे ते सगळं बघण्यामध्ये माझे 5-10 मिनटं निघूनच जातात आणि त्यानंतर मग काय कामाला सुरुवात होते। हाय एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। पावसाळा सगळीकडे धो धो पडतोय आणि त्यामुळे ना सगळीकडे असा गारवा तयार झाला आहे आणि खूप थंडी पण वाजते। चला तर आजचा विषय तर माझा तोच असणार आहे की इतक्या पावसाळ्यात पण मी घरामध्ये गरमी कशी तयार करते। इतकंच नाही तर गरमी तयार करण्याबरोबर ना घरामध्ये अजिबात कुबट वास येणार नाही किंवा या सगळ्या गोष्टीही मी खूप याने पाळते आणि त्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करेल। सध्या ना मी अशा काही टिप्सच्या जे व्हिडिओ शेअर करतेत ना ते तुम्हाला खूप जास्त आवडतात, त्यामुळे म्हटलं चला आजचाही व्हिडिओ तसंच आहे जे तुम्हीही रिलेट करू शकतात आणि तुम्हालाही व्हिडिओ बघायला आवडेल, कारण की पावसाळ्यामध्ये खूप जास्त गारवा तयार होतो। सो त्या गारव्यापासून आणि कसं आपण हे करू शकतो तर त्यावरतीच आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि सगळ्यांचं घर असं डेकोरेट होत असणार आहे, कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये असे कपडे वगैरे सुकत घातले। सो माझंही तसंच आहे, पण कपड्यांचा वास मात्र येत नाही। त्यासाठी मी काय करते, आणखी कुठल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करते ते तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। सुकलेली कपडे वरती जी होती ती सगळी काढून कपाटामध्ये ठेवली, त्यानंतर खाली घेतला आवरायला। पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा आपलं घर सतत बंद असतं, आपण फरशी फार कमी पुसली जाते आणि पुसल्यानंतर पण आहे ना बरेचदा असं होतं की पायाला चिकचिक लागते, म्हणजे पुसल्यानंतर पण असं थोडासा ओलावा वाटतो, भिंतींना बऱ्याच ठिकाणी ओल येते, या सगळ्या गोष्टी तर होतात। पण माझ्याकडे ना मी ज्या वेळेस हॉलची वगैरे क्लिनिंग करते सगळ्यात पहिले आपलं झाडणं वगैरे असतं नॉर्मल, तुम्ही बघू शकतात की असा ओलसरपणा अगदी टाईल्सवरती खिडकीवरती असतो, तोही व्यवस्थित पुसून घेतला ना तिथे बुरशी तयारच होत नाही। त्यानंतर आता बघा मी फॅन लावले, कारण की मी फरशी पुसताना ना माझ्या
मॉपने न पुसता कॉटनच्या कपड्याने पुसते, जी एकसारखी पुसली जाते आणि ना पाणी लगेच त्याच्यातलं कमी होतं. मॉपने पुसल्यानंतर पण बराचसा वेळ लागतो, पण मग फिनाईल किंवा लायझॉल वापरून ना यावेळेस मी फरशी पुसत असते, कारण की तुम्हाला माहिती आहे पावसाळ्यात बऱ्याचदा माशा वगैरे असतात आणि त्यामुळे त्या होऊ नये म्हणून आपली लायझॉलचा वगैरे वापर करत असते मी. तर फरशी छान पुसून घेते इथे. आणि या छोट्या छोट्या ट्रिक्स आहे ना त्या मी पावसाळ्यात आता सध्या करते ना, त्याचा बराच फरक वाटतो आहे. आणि इतक्या दिवस पाऊस पडून पण आहे ना घरामध्ये अजिबात कुबट वास आलेला नव्हता, आणि त्यामुळे म्हटलं चला ही टिप्स तुमच्यासोबत देखील शेअर करूया. आणि आता छान फरशी माझी अर्धी पुसली झाली आहे, अर्धी बाकी आहे, आणि बाहेर पाऊस वगैरे नाही आहे, त्यामुळे मग म्हटलं चला दरवाजा उघडून देऊया, जेणेकरून जसं वरच्या रूममध्ये छान अशी हवा खेळती राहते ना, तसं हॉलमध्ये पण असावी. त्यामुळे बाहेरचे सगळे चप्पल्स वगैरे बाजूला केले, गेट लावलेला आहे, त्यामुळे दरवाजा ओपन करून दिला. सगळं एकसारखं छान पुसून घेतल्यामुळे ना घर सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं. घरामध्ये सगळं स्वच्छता सकाळची क्लिनिंग झाली ना, त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण करायला मोकळ्या होतो. आणि रोज सकाळचं माझं हेच काम असतं. पण त्याआधी शिवांश स्कूलला जातो, त्याच्यानंतर त्याचे बाबा जिमला जातात, आणि मग मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही दोघंच असतो. तो त्याची कामं आवरेपर्यंत मी माझं हे सगळं क्लिनिंगचं काम सकाळी करून घेते. आणि सकाळी घरात कोणी नसतं, त्यामुळे हे असं मला व्यवस्थित निवांत करता येतं. दरवाजा ओपन करणं असो, किंवा नाहीतर याला एकाचं असतं थंडी वाजते, एकाचं असतं मग मला हेच घ्यायचं आहे, त्यामुळे मग ही कामं अशी चालू असतात. बघा आता फॅन लावल्यामुळे छान एकसारखी फरशी पण सुकली. आणि घरामध्ये पायाला पावसाळ्यात खूप जास्त गारवा लागतो, आणि त्यामुळे मी हा गालिचा नेहमी टाकून ठेवते, कारण की मुलं याच्यावरती स्टडी करणार असतात. नाश्ता करण्यासाठी आम्ही एकत्र गालिच्यावरच बसतो, आणि मुलं खेळण्यासाठी असो मग हा दिवसभर असतो, जेणेकरून त्यांच्या पायाला गारवा लागणार नाही. बऱ्याचदा पाय दुखतात वगैरे, किंवा गारवा लागतो, आणि त्यामुळे मुलांना सर्दी पण होते, त्यामुळे ते काम माझं पहिले असतं. क्लिनिंग झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते देवपूजा करणं. आता तुम्ही म्हणाल क्लिनिंग किंवा घर उबदार ठेवणं याच्यामध्ये आता देवपूजेचा काय संबंध. आता ज्या वेळेस आपण सगळं घर व्यवस्थित क्लीन केलं आहे, आणि बघू शकतात घरामध्ये आपण ज्या वेळेस देवपूजा करतो ना त्यावेळेस एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात. त्यामुळे घरात, आणि त्याचबरोबर आपण खिडकी पण ओपन केलेली असते, ज्यावेळेस दिवा लावतो, कापूर आपण देवाजवळ जाळतो, अगरबत्ती लावतो, कापूर जाळल्यामुळे पण घरामध्ये निगेटिव्हिटी कमी होते, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि अगरबत्तीच्या इतका सुंदर असा फ्रेग्रन्समुळे ना घरामध्ये एक वेगळाच असा छान असा वास येतो, त्यामुळे कुबट वास कमी होण्यास मदत होतो. एक वेगळाच फ्रेश मस्त असा तयार होतो घरामध्ये, आणि छान अशी पॉझिटिव्ह गोष्टी तयार होतात. त्यामुळे देवपूजा प्रत्येक गोष्टीमध्ये खूप महत्त्वाची आहे, जी मी रोज सकाळी करते, आणि त्यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात होते. तर देवपूजा झाल्यानंतर आता आमचं देवघर वरती आहे, पण मग खाली पण मी हे धूप लावत असते, आणि ती लावण्याच्या आधी पूर्ण घरामध्ये मी फिरवते. आता ही जी धूप आहे ना, या धूपचा खूप जास्त धूर होतो, जो की माझ्या मुलांना चालत नाही, पण धूप मी बाहेर अशी लावते, कारण की बाहेरचा बरोबर सगळा सुगंध असा घरात येतो, आणि एक वेगळाच घरामध्ये छान अशी ऊब पण तयार होते त्या धूपमुळे, आणि मस्त असा वास पण येतो. त्यामुळे घरातला वास जातो, एक वेगळंच वातावरण सकाळी जे आहे ना ते घरात तयार होत असतं. पावसाळ्यात छान अशा लाईट्स लावल्या ना दुपारच्या वेळेस देखील, त्यावेळेस देखील घरामध्ये एक छान अशी उबदारपणा तयार होतो, गरमी तयार होते लाईट्समुळे. बऱ्याचदा आपण लाईट्स बंद ठेवतो, पण पावसाळ्यामध्ये वातावरण थोडंसं वेगळं असतं, आणि त्यामुळे लाईट्स लावल्या की थोडीशी गरमी पण तयार होते, आणि थोडंसं फ्रेश देखील वाटतं. सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर जे टॉवेल्स मी घरातच सुकत घातले. आता माझ्याकडे स्टँड नाही आहे, पण आमच्याकडे अशा दोऱ्या बांधलेल्या असतात, जेणेकरून मी त्या फॅन लावल्यामुळे त्या पटकन व्यवस्थित सुकतात, आणि वॉश केलेले कपडे पुन्हा मला तिथे टाकता येतात. त्यामुळे त्या कपड्यांचाही वास येत नाही, आणि टॉवेलचा तर अजिबात वास येत नाही. त्यामुळे या गोष्टी मी खूप कटाक्षाने पाळते, आणि त्यामुळे घरामध्ये अजिबात माझ्याकडे कपड्यांचा वास नसतो.
आता इतके सगळे कपडे आहे, त्या कपडे धुताना मी नेहमी कम्फर्ट वापरते. आणि आता तुम्ही बघा 4 ते 5 या जीन्स पॅन्ट आहे, ज्या मी रोज ज्यावेळेस कपडे वॉश करत होते तर या 4-5 दिवसाच्या पॅन्टी, कारण की बाकीचे कपडे जरी सुकले ना, जीन्स सुकत नाही, मग त्या 4-5 दिवस सुकवलेल्या व्यवस्थित. पण आता आपल्याला दुसरेही कपडे नेहमी टाकायचे असतात, म्हणून या मी आतून बाहेरून अशा छान पद्धतीने प्रेस करून घेतल्या, जेणेकरून कपाटात ठेवल्यानंतर देखील त्याचा वास येणार नाही आणि छान अशा गरम केल्यामुळे ना त्या घालण्यासाठी पण आता योग्य असणार आहे. सो अशा पद्धतीने मी कपड्यांची देखील पावसाळ्यात काळजी घेते. पावसाळ्यात झाडंही खूप सुंदर असतात आणि इतका फ्रेश कढीपत्ता होता, म्हटलं चला नाश्त्यासाठी काहीतरी बनवूया, सोबतच टिफिन पण बनवायचा आहे. किचनमध्ये सगळ्यात जास्त गरमी तयार होते पावसाळ्यामध्ये आणि तितकंच भारी वाटतं, कारण की किचनमध्ये गॅस चालू असतो, स्वयंपाक बनवत असतो, गरमागरम असं मस्त काहीतरी सूप असेल, काढा असेल, छान असा चहा असेल, या दिवसांमध्ये पिल्याने तर गरमी वाढतेच. आणि बऱ्याचदा आपण चहा वगैरे जास्तीत जास्त पावसाळ्यात घेत असतो, पण तो पण थोडासा आपल्याला शरीराला व्यवस्थित असा असावा, त्यामुळे मी गवती चहा आणि आल्याचा वापर पावसाळ्यात खूप जास्त करते. आता हा गवती चहा माझ्या गॅलरीत लावलेल्या झाडांपैकीच आहे, जो आता मुलाने मला आणून दिला. आता मस्त असा तो थोडासा चुरगळून टाकला ना की त्याची आणखीन जास्त टेस्ट आहे ना चहाला येते. सो मी आज म्हटलं चला चहा आणि मस्त गरमागरम क्रिस्पी अशी तुपाची चपाती नाश्त्याला बनवूया. आणि तूप पण आपल्या शरीरासाठी तितकंच चांगलं आहे. आणि बऱ्यापैकी कधीतरी ना आमच्याकडे चहापोळीचा नाश्ता असतो. सध्या कमी झालं आहे, कारण की बॉईल एग वगैरे ते सध्या असतात, कारण की अंड्यामध्ये भरपूर गरमी असते आणि त्याने देखील आपल्या शरीरात छान अशी ऊब तयार होते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही बॉईल अंडा नक्की खा, पण व्यवस्थित पूर्ण शिजवून खा. चला इकडे छान असा गवती चहा, अद्रकचा चहा बनवते आणि चहाचा जो स्मेल वास आहे ना, तो इतका सुंदर घरामध्ये पसरत होता. गवती चहाचा एक वेगळीच ऊब तयार झाली होती. आणि चपात्या करताना बऱ्याचदा तुम्हाला जाणवलं असेल, चपाती करतो ना ज्यावेळेस, पोळ्या म्हणतो बऱ्याच जण, तर त्यावेळेस आपल्याला गरम होतं का, तर तिथे उष्णता तयार होते आणि किचनमध्ये सगळ्यात भारी वाटतं. त्यामुळे किचनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करणं पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतं. गरमी तयार होते आणि ना पावसाळ्यात भूक पण जास्त लागते, त्यामुळे अशा काहीशा गोष्टी सध्या चालू असतातच. सो अशा पद्धतीचा आपण घर उबदार ठेवण्यासाठी किंवा कुबट वास घालवण्यासाठी, पावसाळ्यात देखील घर फ्रेश राहण्यासाठी या सगळ्या गोष्टी मी करत असते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे काही सजेशन असतील तर तेही मला ऐकायला नक्कीच आवडतील. तुम्हीही नक्की एकदा पावसाळ्यात ही गरमागरम अशी तूप लावलेली क्रिस्पी चहा चपाती खाऊन बघा. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून देखील नक्की सांगा. घराची काळजी घेतो घरात उष्णता तयार होण्यासाठी, पण आपल्या पायांना किचनमध्ये आपण खूप जास्त वेळ उभं असतो आणि तुम्ही बघू शकतात म्हणजे मॅट जी आहे पण ती एकाच ठिकाणी आहे, पण आपल्याकडे सगळीकडे फिरतो. त्यासाठी घरात अशी मस्त चप्पल घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण बराच वेळ उभं राहिल्यामुळे पायाला गारवा लागणार नाही आणि चप्पलमुळे एक वेगळीच ऊब तयार होते पायांमध्ये. बऱ्याच बायकांना किचनमध्ये म्हणजे घरामध्ये ना खूप जास्त पाय दुखतात पावसाळ्यामध्ये, कारण की फरशीतला जो गारवा आहे ना तो आपल्या पायांमध्ये जातो आणि त्यानंतर आपले पाय दुखायला लागतात. त्यामुळे आता घराबरोबर स्वतःचीही थोडीशी काळजी घ्या. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये असंच काहीतरी इंटरेस्टिंग.